नमस्कार मंडळी, मी नेहास रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मंडळी, फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून बघा किती मस्त अशा ह्या नळ्या घरीच तयार झालेल्या आहेत। तर अगदी कुरकुरीत मार्केटमधून जसे आपण विकत आणत असतो तशाच ह्या नळ्या घरी तयार होत असतात। तर फक्त एक ह्यामध्ये सिक्रेट ट्रिक वापरायची आहे। तर ती ट्रिक कोणती बघूया। किती मस्त अशा ह्या सुंदर नळ्या दिसतही आहे आणि खायला देखील तशाच अगदी कुरकुरीत चविष्ट लागतात। चला मग कृतीकडे वळूया। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा। त्यासोबतच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। ह्या नळ्या बनवण्यासाठी मी इथं कोणत्याही इतर तांदळाच्या पिठाचा वापर न करता रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये मिठाचा वापर कमी करायचा। मी फक्त यामध्ये पाव चम्मच मीठ घेतलेला आहे आणि खाण्याच्या सोड्याचा वापर न करता इथं मी पापड खार घेतलेला आहे अर्धा चम्मच। हे बघा, तर यामध्ये खाण्याच्या सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही। तर ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने रूम टेम्परेचरवरती असलेलं पाणी घेणार। थंड किंवा गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर असं मी इथं अर्ध हे पाणी टाकल्यानंतर छान पीठ हे मिक्स करायचं। पूर्ण पाणी एकत्र ह्यामध्ये टाकून द्यायचं नाही, असं हळूहळू मळायचं। तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे रेशनच्या तांदळाचं। तर असं मी यामध्ये संपूर्ण एक वाटी पाणी टाकून हा डो तयार करून घेतलेला आहे। अतिशय घट्ट किंवा पातळ हा डो बनवायचा नाही, अशा पद्धतीने बनवायचा। जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं। तर आपण जास्त घट्ट भिजवलं तर आपल्याला ह्या नळ्या बनवायला अतिशय सोप्या अशा जाणार नाहीत आणि पातळ भिजवलं तर एकही नळी तुमची बनणार सुद्धा नाही। तर मात्र ह्या पिठाची कन्सिस्टन्सी बघून घ्या आणि असंच बनवायचं। तर त्यानंतर मी 3 वेगवेगळ्या डिशेसमध्ये हे मिश्रण काढून घेणार आणि त्यामध्ये फूड कलर मिक्स करणार। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका रंगाचे देखील बनवू शकतात। तर मी आता हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे मिश्रण असे गोळे तयार करून ह्या चाळणीमध्ये ठेवून घेणार स्टीम करायला। आणि अगदी थोडंसं चाळणीला सुद्धा मी इथं खाली तेल लावलेलं आहे। त्यानंतर हे गोळे त्यावरती ठेवत आहे, जेणेकरून हे डिमोल्ट व्हायला अतिशय सोपे जातील। तर आता हे गोळे चाळणीवरती ठेवल्यानंतर मी त्या अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर 10 मिनिट छान असं स्टीम करून घेणार। पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यावरती गोळे ठेवायचे, म्हणजे अगदी पटकन हे स्टीम होत असतात। तर अगदी 10 मिनिट झाल्यानंतर बघूया, मस्त असे हे स्टीम झालेले आहेत। चमचा किंवा सुरीने असं कट करून पाहायचं, त्याला नाही चिटकलं म्हणजे समजून जायचं की आपला हा गोळा तयार आहे। तर आता गरम गरम हे गोळे काढून तुम्ही यांचा आकार बघू शकता। यांना छान असे सॉफ्ट व आकार देण्याकरिता मी अशी ही एक कॅरी बॅग घेतलेली आहे। त्यामध्ये आता सर्वप्रथम हिरव्या रंगाचे सर्व गोळे टाकून घेणार, जेणेकरून छान अशी यांना सॉफ्टही करता येतील व आकारही देता येईल। कारण गरम गरम हे सहजासहज चोळले जात नाहीत। तर अशा पद्धतीने छान असं हे गोल गरगरीत गोळा तयार होतो। तर यांना हे गरम असल्यामुळे छान असं एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवणार। त्यानंतर आता तुम्हाला ऑरेंज कलरचे मी नळ्या बनवून दाखवते। तर मी इथं हा गोळा घेतलेला आहे, छान याला चपातीसारखं लाटून घ्यायचं। नवशिकाऊसुद्धा अगदी सहजासहज ह्या नळ्या बनवू शकता, एवढी ही सोपी रेसिपी आहे। हा गोळा लाटत असताना मी तेलाचा किंवा पिठाचा वापर देखील केलेला नाही, तरीही सुद्धा ही चपातीसारखा हा गोळा सहजासहज लाटता येतो, एवढा सॉफ्ट झालेला असतो। तर आता मी इथं एक स्केल घेतली आहे। स्केलच्या सहाय्याने स्केल अशी ठेवत जाणार
व सुरीने कापत जाणार। बघा अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कापणार व जेवढ्या आकाराची स्केल आहे त्या आकाराचे मी आता हे मोजून पट्ट्या कापून घेणार। आणि इथं मी असा हा जाडसर पेन घेतलेला आहे, मार्कर पेन असला तरीही चालेल। तर ह्या पेनाला ही पट्टी मी अशी लपटून घेतली, त्यानंतर सुरीने कापून घेतली आणि असे हे दोघं भाग जोडून घेतले। बघा अशा पद्धतीने अगदी सहजासहज ही आपली नळी फ्रेम्स तयार होत असते। किती मस्त अगदी। आणि असं दोघी हातांच्या सहाय्याने थोडंसं यांना गोल करून घेतलं आणि मुठीनेही दाबू शकतात। तर बघा किती मस्त छान अशी ही नळी तयार झालेली आहेत। तर अशा सर्व ह्या पद्धतीने मी सर्व नळी फ्रेम्स तयार करून घेतले। बघा किती सुंदर आलेले आहे आणि किती कलरफुलही दिसत आहेत। तर 2 दिवस छान असं वाढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटमधून आणत असतो तसेच हे दुप्पटीने फुलणारे नळी फ्रेम्स किती मस्त झालेले आहेत। नवशिकाऊसुद्धा ह्या नळ्या अगदी सहजासहज बनवू शकतात, एवढी साधी सोपी ही रेसिपी आहे। या नळ्यांची साठवण आपण 2 वर्षाकरिता सुद्धा करू शकतो। तर उन्हामध्ये न वाढवता 2 दिवस फॅनखाली देखील छान अशी हे नळी फ्रेम्स वाढत असतात। एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही नळी फ्रेम्स ही रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला देखील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।